या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत जगन्नाथ आणि अलका सावलीला कॉल करतात आणि तिला विचारतात की बाळा तू ठीक तर आहेस ना. पण त्यावेळी सावली मात्र रडत असते. त्यामुळे हे दोघेजण काळजीने तिला विचारतात की काय झालं आहे, तू आम्हाला सांगू शकते. आणि मग सावली रडत असताना सांगू लागते की अमृता वहिनी प्रेग्नेंट आहेत असं आम्हाला वाटलं होतं, कारण जेव्हा आम्ही घरी टेस्ट केली तेव्हा ती पॉझिटिव्ह आली होती. पण त्यानंतर जेव्हा त्या डॉक्टरांकडे गेल्या तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की त्या गरोदर नाही आहेत आणि त्यामुळे घरात सगळेच जण खूप दुःखात आहे. आणि हे ऐकून जगन्नाथ आणि अलकाला सुद्धा वाईट वाटतं. पण मग जगन्नाथ सावलीला समजावतो की हे बघ, यामध्ये तू रडण्यासारखं काही नाही आहे, कारण यात तुझी काहीच चूक नाही आहे. हे जे काही घडतंय ना, ती त्या मेंदळेंचीच आधीची कर्म आहेत. त्यामुळे तू वाईट वाटून घेऊ नको. आणि मुळात मी जेव्हा त्या घरातील सगळ्यांची पत्रिका पाहिली ना, तेव्हा मला कळलं की त्या घरात कोणाच्याही पत्रिकेत संतती योग नाही आहे, फक्त तू सोडून. त्या घराला वारसदार फक्त तू देऊ शकते. आणि ते ऐकून सावलीला तर धक्काच बसतो. तर जगन्नाथ तिला समजावतो की हे बघ, अमृताच्या बाबतीत जे काही घडलं ते खरंच वाईट आहे. आम्हालासुद्धा तिच्याबद्दल काळजी वाटते. आणि या सगळ्यासाठी तू स्वतःला दोष देऊ नको. स्वतःची काळजी घे. आणि त्यावर सावलीही हो म्हणते आणि मग फोन ठेवून देते. त्यानंतर अलका जगन्नाथला म्हणू लागते की त्या घरात काही लोक आहेत जे सावलीच्या पाठीशी कायम ठामपणे उभी असतात आणि त्यांपैकीच एक अमृता. तर जगन्नाथ म्हणतो की अगदी खरं आहे, पण त्या बिचारीच्या नशिबात संतती योग नाही आणि त्याला आपण काहीच करू शकत नाही ना. आणि त्यावेळी अलका म्हणते की अगदी खरं आहे, पण आपली लेक बघा ना, तिचा अमृतासाठी किती जीव तुटत होता. तर जगन्नाथ हसून म्हणतो की अगं, मग ती शेवटी आपली लेक आहे. त्या मेहेंदळ्यांच्या घरात फक्त श्रीमंतीचा चकचकाट आहे, मात्र माणसांच्या मनात कोणत्याही भावना नाहीत. आणि त्या घरात आपली ही लेक त्यांना बदलण्याचा प्रयत्न करते, म्हणजे तिचं कौतुक करायलाच हवं. आणि त्यावर अलकाही हसून हो म्हणते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तारा डचकून झोपेतून जागी होते आणि मोठ्याने मॉम असं ओरडते. तिचा आवाज ऐकून सोहम आणि बबलू त्या ठिकाणी येतात. सोम घाबरून तिला विचारतो की काय गं, काय झालं. तर तारा म्हणू लागते की मला माझ्या आईची खूप काळजी वाटते, कारण इतके दिवस झाले माझं तिच्याशी काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे आणि मी याआधी कधीच तिच्यापासून दूर राहिलेले नाही आहे, म्हणून मला भीती वाटते आहे. त्यातच स्वप्न पडलं आणि म्हणून मी घाबरले आणि मोठ्याने ओरडले. ते ऐकून सोहमही काळजीत पडतो. तर तारा त्याला विनंती करत म्हणते की आपण प्लीज माझ्या मॉमला भेटण्यासाठी जाऊयात ना. पण त्यावेळी सोहमला भैरवीमध्ये आणि तिलोत्तमामध्ये जो वाद झालेला असतो तो आठवतो आणि तो काळजीत पडतो. तर तारा लगेच म्हणू लागते की पडला ना तुझा चेहरा, अरे पण तू तुझ्या आईशिवाय एक सेकंद तरी राहू शकतोस का? नाही ना. मग मी माझ्या मॉमशिवाय कशी काय राहू शकते, तूच सांग. आणि त्यावेळी सोम म्हणतो की हे बघ तारा, असं नाही आहे, आपण तुझ्या मॉमकडे जाऊ शकतो, पण आपल्याला पाहून त्या कशा रिॲक्ट करतील काय माहिती, आणि मला ना त्याच गोष्टीची काळजी वाटते. पण मग त्यानंतर तो ताराला समजावतो की तू नको काळजी करू, मी जाऊन मॉमसोबत बोलतो आणि मॉमने परवानगी दिल्यावर आपण तुझ्या घरी जाऊयात. आणि हे ऐकून तारालाही आनंद होतो आणि मग त्यानंतर ती लगेच भैरवीला कॉल करू लागते. पण भैरवी काही तिचा कॉल रिसीव्ह करतच नाही. उलट ती रागात म्हणत असते की आत्ता या मुलीला माझी आठवण आली का? लग्न झाल्यापासून तर हिने जणू माझ्यासोबतचे सगळे संबंधच तोडून टाकले आहेत. इतके दिवस हिला मला साधा कॉलसुद्धा करावासा वाटला नाही, मग आत्ता ही सगळी नाटकं कशासाठी? आणि मग त्यानंतर ताराने अनेकदा कॉल करूनसुद्धा ती काही ताराचा कॉल रिसीव्ह करत नाही. त्यामुळे त्या ताराची भीती अजूनच वाढते. दुसरीकडे सगदेव काम शोधण्यासाठी चाललेला असतो, त्यामुळे कान्हू आणि एकनाथ खूपच आनंदात असतात. तितक्यात जयंती त्या ठिकाणी येते आणि म्हणू लागते की सासूबाई, तुमच्या या दिव्याला विचारा तरी की ते कुठे चाललेत ते. आणि त्यावेळी कान्हू तिला समजावते की अगं, तो नोकरी शोधायला चाललाय ना, मग असं बोलू नये, कशाला उगाच त्याला टोकते. आणि त्यामुळे जयंती गप्प बसते. तर सगदेवसुद्धा तिला म्हणू लागतो की जयंती, आता मला बरं वाटत आहे आणि त्यामुळे घरात बसून काही उपयोग नाही, काहीतरी कामधंदा तर करायलाच हवा ना. तर जयंती हसतच म्हणते की बऱ्याच लवकर अक्कल आली म्हणायची तुम्हाला, पण ठीक आहे, जा बाहेर जाऊन काही काम करा, पण करा. आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते. तर सगदेवसुद्धा घरातून बाहेर पडतो. दुसरीकडे सगळेजण एकत्र नाश्त्यासाठी जमलेले असतात. तारा सतत सोमला इशारा करून तिलोत्तमासोबत बोलायला सांगत असते, तर तिलोत्तमाही हसतच त्यांच्याकडे पाहत असते. आणि मग सोहम हिम्मत करून तिलोत्तमाला विचारतो की ताराला तिच्या मॉमची खूप आठवण येत आहे, आम्ही त्यांना भेटायला घरी जाऊ का?
पण त्यावर तिलोत्तमा काहीच उत्तर देत नाही आणि मग नीलच म्हणतो की अरे तुला माहिती आहे ना त्यांच्यामध्ये आणि आईमध्ये किती मोठा वाद झालाय ते, आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांच्या घरी कशाला जाताय. पण तितक्यात ती ऐश्वर्या म्हणते की हे बघ नील, ताराची ती आई आहे आणि जर ताराला आठवण येत असेल तर ती जाऊच शकते, आणि या मूर्ख मुलीचे आई वडील तर मॉमला अजिबात आवडत नाही, पण तरीसुद्धा ते इथे येऊन राहिलेच ना. आणि ऐश्वर्याने असं मध्येच सावलीला ओढल्यामुळे सारंग चिडतो आणि तिला म्हणू लागतो की ऐश्वर्या वहिनी, या सगळ्यात सावलीचा काही संबंध आहे का, नाही ना. पण ऐश्वर्या म्हणते की सारंग तूच मला सांग, जर तू सोहमच्या जागी असता तर काय केलं असतं. तुला काय वाटतं ताराने तिच्या मॉमला भेटावं की नाही. आणि त्यावेळी सोहम म्हणतो की हे बघ, ताराला जर तिच्या आईची आठवण येत असेल तर ती नक्की भेटू शकते, तिला अडवणारे आपण कोणीही नाही. त्यामुळे ऐश्वर्या गप्प बसते. तर तिलोत्तमा म्हणू लागते की सोहम, तू अगदी खरं बोललास, पण काय आहे ना, तिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जो काही वाद निर्माण झालाय तो मी कधीच विसरू शकत नाही. पण याचा अर्थ असा नाही की मी ताराला तिच्या आईला भेटू देणार नाही. जर तिला भैरवीला भेटायचं असेल तर ती नक्की भेटू शकते. आणि हे ऐकून ताराला आणि सोहमला खूप आनंद होतो. पण तितक्यात मग अमृता म्हणते की जर सगळेच घराच्या बाहेर पडले तर मग घरात कोण थांबणार, कारण मी आणि हे तर हॉस्पिटलमध्ये चाललोय. आणि तितक्यात राजकुमार म्हणू लागतो की हो आई, आता आम्ही दोघेजण दुसऱ्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेणार आहोत. आणि मग त्यानंतर तो अमृताला घेऊन लगेच घरातून बाहेर पडतो. तर चंद्रकांत म्हणत असतो की आपण जरी आपापल्या कामासाठी गेलो तरी सावली तिलोत्तमासोबत घरातच थांबेल. आणि हे ऐकून तिलोत्तमा मात्र खूपच घाबरते. पण मग त्यानंतर सगळेच जण आपापल्या कामासाठी घरातून बाहेर पडतात आणि घरात फक्त तिलोत्तमा आणि सावली उरतात. सावली तिला म्हणत असते की तुम्हाला जर कशाची ही गरज लागली ना तर मला सांगा. पण तिलोत्तमा म्हणते की मला नाही असं वाटत की या आयुष्यात मला कधी तुझी गरज लागेल म्हणून. आणि मग ती तेथून निघून जाते. त्यानंतर सावलीला करमत नसते म्हणून ती तिच्या आईवडिलांना फोन करते आणि त्यांच्याशी गप्पा मारू लागते. बोलताना त्यांना समजतं की सावली आणि तिलोत्तमा घरात एकट्याच आहेत. त्यामुळे मग आई बाबा तिला सांगू लागतात की सावली बाळा, तुमचं घर खूप मोठं आहे, त्यामुळे काळजी घ्या, व्यवस्थित राहा. आणि मग ती जयंती फोन घेते आणि मुद्दाम सावलीला म्हणू लागते की सावले, तुमचं घर खरंच खूप मोठं आहे आणि घरातून घेऊन जाण्यासारख्या वस्तूसुद्धा खूप आहेत, त्यामुळे जरा काळजी घे बाई. आणि त्यामुळे सावली घाबरूनच हो म्हणते. पण कान्हू तिला समजावते की जयंतीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको आणि अजिबात घाबरू नको, फक्त थोडीशी काळजी घे. आणि त्यावर सावली हो म्हणते. त्यानंतर मग ती तिचं काम करत असतानाच तिलोत्तमाच्या रूममधून मोठ्याने ओरडण्याचा आवाज येतो. त्यामुळे सावली धावतच तिकडे जाते तर तिलोत्तमा पाय घसरून पडलेली असते. आणि हे पाहून सावली घाबरते आणि तिला आधार देत उठवण्याचा प्रयत्न करू लागते. पण ही तिलोत्तमा मात्र तिला म्हणत असते की तू मला हातही लावू नको, माझ्यापासून दूर हो. त्यामुळे सावली घाबरून बाजूला जाते. पण तिलोत्तमाला तिचं काही उठता येत नाही आणि म्हणून मग सावली तिला आधार देते आणि बेडवर झोपवते. तर दुसरीकडे सोहम, बबलू आणि तारा भैरवीच्या घरी जातात. पण त्यांना पाहून भैरवी खूप चिडते आणि ती ताराला विचारू लागते की कशासाठी आली आहेस तू इथे. मला मेहेंदळेंच्या घरातील कोणासोबतही कोणताच संबंध ठेवायचा नाही. पण त्यावेळी सोहम आणि तारा तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात आणि मग ते भैरवीच्या पायाही पडतात. त्यामुळे भैरवीचा राग थोडासा कमी होतो. त्यानंतर आपण पाहतो की सावली सारंगला कॉल करते आणि तिलोत्तमाबद्दल कळवते. त्यामुळे सारंग, चंद्रकांत आणि नील घाबरतात आणि पटकन घरी जायचं ठरवतात. पण त्यानंतर चंद्रकांत सारंगला म्हणतो की आपण ना लगेच घरी जायला नको, कारण आत्ता घरात फक्त तिलोत्तमा आणि सावली आहेत. तिलोत्तमाला सावलीची सवय व्हायलाच हवी. जर आपल्यापैकी कोणी गेलं तर मग ती सावलीला जवळही उभं करणार नाही. पण आपण जर उशिरा गेलो तर ती नक्कीच सावलीची मदत घेईल, त्या दोघींमध्ये काहीतरी संवाद होईल. आणि ते ऐकून नील आणि सारंगही खुश होतात आणि थोड्या वेळानंतर घरी जायचं ठरवतात. त्यानंतर आपण पाहतो की डॉक्टर घरी आलेले असतात. ते तिलोत्तमाला चेक करतात आणि एक औषध देऊन मग निघून जातात. मात्र ते औषध काही तिलोत्तमाला स्वतःच्या हाताने लावता येत नसते. सावली तिला मदत करण्यासाठी पुढे जाते, पण ही तिलोत्तमा तिलाही हात लावू देत नाही. त्यामुळे सावलीला प्रश्न पडतो की आता करायचं तरी काय. तर तिलोत्तमासुद्धा वेदनेने व्याकुळ झालेली असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.